हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत माकोल मसाला. माकोल म्हणजे काय असा प्रश्न मनात आला असेल ना? तर इंग्रजीमध्ये ह्याला स्क्विड असं नाव आहे. काही ठिकाणी त्याला माकलीसुद्धा म्हणतात. हे विटॅमिन आणि मिनरल्सचं उत्तम सोर्स असून हार्ट आणि इम्युनिटीसाठी अतिशय उपयुक्त आहे. तर फ्रेंड्स, आज मी बाजारातून मस्त माकोल साफ करून त्याचे छान रिंग कट करून आणले. आणि मग ही माकोल मस्त 2 ते 3 पाण्यात छान खळखळून धुवून घेतली. ही बघा, अशा रीतीने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि आता त्यात अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि अर्धा चमचा मीठ टाकून छान मिक्स करून घेतला आहे. हे पहा, अशा रीतीने हळद, मीठ आणि कोथिंबीरीची पेस्ट माकोलला छान लागली पाहिजे अशी ती कालवून घ्यायची आहे. आणि मग अर्धा तास मॅरिनेट व्हायला ठेवायचं आहे. चला तर मग तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊयात. मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले आणि अगदीच थोडंसं सुकं खोबरं घेतलं आहे. आपण जेवढे कांदे घेणार ना, त्याच्या अर्ध्या प्रमाणात सुकं खोबरं घ्यायचं आहे. आणि दोघेही जिन्नस छान तव्यावर भाजून घेतले. आधी खोबरं छान खरपूस भाजून घेतलं आणि मग कांदा फ्राय करून घेतला. आता त्यात 1 मिरची आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकल्या. आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेऊन त्याचे 2 भाग केले. एक भाग मी बारीक चिरून घेतला फोडणीसाठी आणि अर्धा भाग वाटणासाठी वापरला. आता आपण भाजून घेतलेले सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यात टाकले. वरून अर्धा टोमॅटोसुद्धा टाकत आहे आणि 2 ते 3 डहाळी कोथिंबीर ॲड करून छान फाईन पेस्ट करून घेतली. ही बघा, अशी पेस्ट तयार होते. आता एक बारीक कांदा चिरून घेतला आणि अर्धा टोमॅटोसुद्धा बारीक चिरून हे मी फोडणीसाठी वापरणार आहे. मसाल्यांमध्ये इथे मी पाव चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा मालवणी मसाला, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल पावडर आणि 1 चमचा मीठ घेतलं आहे. चला तर मग माकोलला बघूया. तोपर्यंत माकोल आता छान मॅरिनेट झालेला आहे. आता आपण बनवायला घेऊयात. सर्वात आधी मी कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायला ठेवलं. तेल छान तापल्यावर आता त्यात आपण चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा छान सोनेरी रंगाचा झाला की मग त्यात चिरलेला टोमॅटो घालून मस्त परतवून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो मस्त एकजीव करून थोडं शिजू द्यायचं आहे. आणि हे दोघंही छान फ्राय झाले की मग आपण बनवलेलं वाटण त्यात घालायचं आहे. वाटणाला छान तेल सुटेपर्यंत ते तेलात परतवून घ्यायचं आहे. आता आपण घेतलेले हळद, मीठ, मसाले हे वाटणात टाकून मस्त एकजीव करून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा रीतीने मी मसाले छान एकजीव करून घेतलेले आहेत. गॅसची फ्लेम तुम्हाला हवी तशी हाय टू मीडियम तुम्ही ॲडजस्ट करत राहायची आहे. तुम्ही इथे बघू शकताय मसाल्याला किती छान रंग आलाय आणि मस्त तेलसुद्धा सुटलंय. मसाल्याला तेल सुटलं म्हणजे तो छान फ्राय झालाय. आता आपण मॅरिनेट केलेली माकोल त्यामध्ये ॲड करायची आहे आणि मग हाय फ्लेमवर मस्त मसाल्यात मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा, माकोल आणि मसाला किती छान मिक्स झालाय. माकोलला तर छान उकळीसुद्धा यायला लागली आहे. आता ह्यात फक्त 1 ग्लास इतकंच पाणी ॲड करायचं आहे. मी मिक्सरच्या भांड्यात हे 1 ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये मिक्स करत आहे.
आता पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा सगळं मिश्रण छान खालीवर करून घ्यायचं आहे. आता या स्टेजला माकोलला थोडीशी उकळी यायला लागली की मग त्यात 2 ते 3 कोकम टाकून कुकरचं झाकण घट्ट बंद करून घ्यायचं आणि कुकरला चांगल्या 2 शिट्ट्या काढायच्या, म्हणजे माकोल प्रॉपर शिजेल. 2 शिट्ट्यांनंतर कुकरची हवा रिलीज झाली की मग झाकण उघडायचं आहे. आणि फ्रेंड्स, तयार आहे आपला माकोल मसाला. हा माकोल मसाला तुम्ही मस्त गरमागरम भातासोबतसुद्धा खाऊ शकता, घावण्यासोबत आणि तांदळाच्या भाकरीसोबत सुद्धा लाजवाब लागतं. खायला अतिशय भन्नाट, टेस्टी आणि अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतील असं हे सीफूड आहे. अतिशय कमी फॅट आणि कमी कॅलरी असणारं, प्रोटीनचा उत्तम सोर्स असलेलं हे माकोल आहे. मी इथे एकीकडे गरमागरम मस्त घावणे बनवले आणि घावण्यांसोबत हे खायला घेतलेलं आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी होते ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत फ्रेंड्स, खाओ, खिलाओ और खुश रहो. थैंक यू.